झी 24 तास एक पाऊल पुढे। दादरमधला केशवसूत उड्डाणपूल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेला अद्याप कंत्राटदार मिळालेला नाही आणि त्यामुळे या खड्ड्यासाठी मनसे नगरसेवक पालिकेच्या अधिकाऱ्यांना चोप देण्याचा इशारा देत आहेत। दादर पश्चिमचा हाच तो केशवसूत उड्डाणपूल, ज्या उड्डाणपुलाचे खड्डे गेल्या वर्षी कंत्राटदारानं बुजवण्यात असमर्थता दाखवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला चोप दिला होता। यानंतर पालिकेनं केशवसूत उड्डाणपुलासह शहरातल्या 720 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 550 कोटींचं कंत्राट मंजूर केलं होतं, तर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटीचं विशेष कंत्राट मंजूर केलं होतं। उड्डाणपुलाच्या या दुरुस्तीसाठी पालिकेला अद्याप कंत्राटदार मिळालेला नाही, त्यामुळे या पावसाळ्यातही मुंबईकरांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे। या उड्डाणपुलाची दुरुस्ती पावसाळ्या अगोदर झाली नाही तर मनसे मनपाच्या अधिकाऱ्यांना चोप देईल असा इशारा मनसे नगरसेवकांनी दिलाय। जर ह्या वेळेस पावसाच्या अगोदर हा जर ब्रिज झाला नाही तर मी सांगतो माझं नगरसेवक पद गेलं ते चालेल, मी प्रशासनालाच मारेन, भले माझं काही झालं तरी हरकत नाही। एकीकडे शहरातील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेनं पोर्टल ट्रेसिंग सिस्टीम सुरू केली आहे, मात्र या ट्रेसिंग सिस्टीमवर खड्ड्यासंदर्भात तक्रार करूनही खड्डे बुजवले गेले नाहीत हे उघड झालंय आणि उलट दुरुस्ती संदर्भात स्थायी समिती अध्यक्षांनी उत्तर मात्र असं दिलंय। केशवसूत ब्रिजच्या संदर्भात 14 जे ब्रिज आहेत त्याच्या रिसर्फेसिंगसाठी यापूर्वीच आपण टेंडर काढलं होतं, पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्यामुळे पुन्हा आपण रिटेंडर करत आहोत। उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण न झाल्यामुळे मुंबईकरांचा यंदाचाही पावसाळा खड्ड्यातच जातो की काय असं चित्र सध्या तरी दिसतंय। दादर पुलावरचे खड्डे बुजवण्यात कंत्राटदाराला आलेल्या अपयशामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी इथंच गेल्या वर्षी कंत्राटदाराला चोप दिला होता। मनसेच्या या धमकी सत्रामुळे पालिकेचा एकही कंत्राटदार या पुलाच्या दुरुस्तीसाठी पुढे आलेला नाही, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही दादरचा पूल खड्ड्यातच राहणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कवलजीतसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।